तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, कयाठविता घडे महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्णा हरी. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होया ज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी. ऐसा वर त्या टिकेसी, ऐसा वर त्या टिकेसी. ऐसा वर त्या टिकेसी, ऐसा वर त्या टिकेसी. ज्ञान होय मुढा, ज्ञान होय मुढा. अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा. अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा. ज्ञान होया ज्ञानासी, ज्ञान होय ज्ञानासी. ऐसा वर त्या टिकेसी, ऐसा वर त्या टिकेसी. ऐसा वर त्या टिकेसी, ऐसा वर त्या टिकेसी. वाचील जो कोणी, वाचील जो कोणी. जनी त्यासी लोटांगणी, जनी त्यासी लोटांगणी. जनी त्यासी लोटांगणी, जनी त्यासी लोटांगणी. ज्ञान होया ज्ञानासी, ज्ञान होय ज्ञानासी. ऐसा वर त्या टिकेसी, ऐसा वर त्या टिकेसी. ऐसा वर त्या टिकेसी, ऐसा वर त्या टिकेसी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्णा हरी. या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगतायत ओवी नंबर 40. बघा 36 पासूनच घ्या. जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे, ते आधिदैवत जाणावे पंचायतनीचे. ज्याला जीव म्हटलं जातं आणि ज्याला स्वभावानं हाक मारली जाते, जो पंच आयतनीचा राजा आहे, 5 जणांनी मिळवलेल्या शरीराचा राजा आहे. इथं मनाजी राजा म्हणतात की नाही, तसा तो राजा आहे ज्याला जीव म्हणतात. आता येची शरीर ग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी. आपण बघितलं, शरीरात राहून मी शरीर आहे या भावनेला जिरवण्याचं काम करणं म्हणजेच अधियज्ञ, ज्याला आपण परमार्थ म्हणतो बरं का. अधियज्ञ म्हणजे काय? परमार्थ. अधियज्ञ म्हणजे काय? शुद्ध ज्ञान. अधियज्ञ म्हणजे काय? निष्कर्म. ज्यामुळं अहंकार जिरतो त्याला अधियज्ञ म्हणावं. अधिदैव म्हणजे काय? 5 जणांनी धरून बांधून तयार केलेल्या देहाला मीच आहे म्हणून देहावर राज्य करणारा जीवाला अधिदैव म्हणतात. आणि त्या जीव भावाला उपशमन करण्याच्या प्रक्रियेला, भावनेला, प्रयत्नाला अधियज्ञ म्हणतात. एर अधिदैवाभिभूत तेही मीची किरसमज. परंतु भगवान म्हणतायत अधिदैव म्हणजे, अधिदैव या शब्दाचा सरळ अर्थ घ्या जीव. जीव तर ते जीव म्हणजे मीच आहे. भगवान कृष्ण म्हणतायत एर अधिदैवादिभूत तेही मीची किरसमस्त, मीच आहे. परी पंधरे किडाळा मिळत ते काय सांके नोही. परंतु लक्षात घ्या, 15व्या कसाचं सोनं 16व्या कसाचं सोनं फरक असत. बरोबर आहे. किती जरी सोनं भारी वाटलं
तरी 15व्या कसाचा असणाऱ्या सोन्याला आपण 24 कॅरेटचा भाव देतो का? नाही देत. तसं देह अहंभावानं जीव आहे, जीवच परमात्मा आहे, परंतु मी देह आहे या डागानं डागल आहे. म्हणजे ते डागाळलेलं सोनं. पंधरे किडाळ 16वा कस याला शुद्ध सोनं म्हणतात. आपण जुने लोक बोलताना बघा मराठीत म्हणतात 16ने खरंय बर का, म्हणतात की नाही. 16ने म्हणजे 16वा कस, त्याला 24 कॅरेट म्हणतो आपण. आणि पंधरे किडाळ एक जरी कमी असेल तर ते डागील आहे ना. तसं जीव हा आत्मस्वरूपावर नाहीये, ईश्वर स्वरूपावर नाहीये, त्या म्हणून त्याला आधिदैव म्हणतात. आधी म्हणजे 5 जण, 5 जणांचं ते दैवत आहे. आणि ब्रह्म म्हटल्यानंतर संबंध ब्रह्मांडाचं दैवत आहे, जे बिना डागलेलं आहे. अशा पद्धतीत म्हणतायत भगवान म्हणतायत परी पंधरे किडाळा मिळत ते काय साके नव्हे. तशा प्रकारे म्हणतायत. पण तरी ते पंधरे पण न मिळे. लक्षात 10% डागिले, 15% डागिले. तसं तर डागल्याशिवाय अलंकार बनत नाही. सोनाराकडे गेलं की ते म्हणते डागील असतेच गडे, त्याशिवाय अलंकार बनत नाही. म्हणजे शुद्ध तत्वाला अहंकृतीचा मळ लावल्याशिवाय त्यापासून देहा आकृती उमटत नाही. परंतु त्याच्यातलं जी शुद्धाची टक्केवारी आहे तिला काही फरक पडतो का? त्या दिवशी तुम्ही त्याच्यावरती तेजाब टाकाल त्या दिवशी डागील बाजूला सरकतून शुद्ध राहा. तशा प्रकारे भगवान म्हणतायत परी ते पंधरे पण न मिळे. ते 15वे कस आहे ते 15 कस मळत नाही. एक आहे ते शुद्ध नाही, परंतु अशुद्ध बाजूला सारल्याबरोबर ते शुद्धच आहे. तसं प्रत्येक जीवाला आत्मभाव जागृत करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो जागृत होत नाही, अहंभावानं शिनलाय, तोपर्यंत जीव आहे. अहंभाव बाजूला गेला की तोच भगवान. आणि किडाळाची ही अंशा न मिळे. किती जरी दिवस सोनं मातीत राहिलं किंवा सोनं डागील राहिलं तरी सोन्याचा पक्का भाग कधीच डागील होत नाही. त्या पद्धतीत म्हणतायत तसं जीव कधीच जीव होत नाही महाराज, तो शिवच असतो, भगवंतच असतो. म्हणून तर म्हटलं जातं आत्मा जळत नाही, मरत नाही. परी जव असे तयाचे मिळे, परंतु जोपर्यंत तो डागलेल्या वस्तूंच्या संबंधात आहे तोपर्यंत त्याला डागीलच म्हणतात. बाहेर काढता येतं हा विषय वेगळा, तेजाब टाकावं लागतं त्याच्यात, असं बाहेर निघत नाहीये. तशा प्रकारे भगवान म्हणतायत तैसे आधिभूतादि आघवे हे अविद्येचे पालवे. तसे जे अधिभूत आहेत ते सगळेच अविद्येच्या पालवे खाली. कशाच्या? अविद्येच्या. जरा झाडाला पाला आला की बऱ्याच गोष्टी झाकल्या जातात. तसं अविद्येच्या फाट्यामुळं जे तत्वरूपी अधिदैव म्हणजेच शिव आहे, आत्मस्वरूप आहे, ते झाकलं जात. आणि अविद्याच तर अहंकाराला जन्म देते. अहंकारच ईश्वर आणि शरीरभाव यातला पडदा आहे. म्हणून तर देहातला अहंभाव रावण निवटून करायचंय महाराज. आणि त्यासाठी रामायण. रामायण अहंकार वाढवण्यासाठी नाही, अहंकार जिरवण्यासाठी, राम प्रगट करण्यासाठी आहे. अशा प्रकारे म्हणतायत हे अविद्येचे पालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसी आहे. जोपर्यंत ते झाकलंय ना अविद्येनं तोपर्यंत वेगळं मानलं जातं. वेगळं असतं का? नाही. त्या ठिकाणी म्हणतायत तेची अविद्येची जवनिका फिटे. ज्यावेळी अविद्येची जवनिका फिटली जाईल आणि भेदभावाची अवधी तुटे. भेदभावाचं जे मत वाढले ना प्रस्थ, हे प्रस्थ विचित्र आहे. त्यावेळी दुष्ट लोक आपल्यावर राज्य करतात, ज्या वेळेस आपण भेदभावात आढळतो. तसं अहंकार हा आतंकवादी असेल, काम हा आतंकवादी असेल, विषय
आपले शत्रू कधीच सांगितलं नाही संतांनी हे आहेत आणि ते आहेत. संतांनी सांगितलं आपले शत्रू मध्ये आहेत. आज भारत सुद्धा बघा मधल्या शत्रूंनी परेशान आहे. बाहेरच्या शत्रूंना सीमेवर जाऊन मारण्याची हिंमत आहे आपल्याला. व्यक्ती परास्त अंतर्गत शत्रूंनी होत. तसं अंतःकरणातले शत्रू जर मारायचे असतील तर परमार्थ एकमेव साधन. कारण संतांनीच आतमधले शत्रू मारण्याच्या कला सांगितलेल्या आहेत. त्यासाठी हे ग्रंथ लागतात. बघा काय म्हणतायत, अविद आणि भेदभावाची अवधी तुटे. ज्यावेळेस भेदभावाची अवधी वेळ तुटली जाते ना, एकत्र होतात ना, कुणाला पराजित करण्याची गरज नाही. एकी दिसल्याबरोबरच बाराने विघ्न टळतात. तशा प्रकारे समत्व चित्ताचे ते सार जाणीव. भेदभाव बाजूला सारला गेला. योग म्हणजेच ईश्वराशी संबंध, ईश्वराशी तादात्म्य, त्याला संवाद. अशा प्रकारे भगवान म्हणतायत भेदाची अवधी तुटे, मग म्हणो एक होऊनी जरी आटे, ते काय दोन्ही होते. भेदभाव सरकल्यानंतर एकच झाले तर एकातच बांधलेत. आटे म्हणजे बांधण. बांधून एकत्र करणं वेगळं आणि एकत्र असणंच वेगळं. देव म्हणले हे एकत्र आणण्याची गरज नाही, ते एकत्रच आहेत. तरी काय दोन्ही होते, ते काय दोन आहेत का असं म्हणायचं. पै केसाचा गुंडाळा, मौलीने आपल्याला कळण्यासाठी उदाहरण दिलं. कारण कसं आहे, भगवंताची भाषा आपल्याला सोप्या भाषेत सांगणं ही तर माईचं लक्षात. मौली काय म्हणतात बघा, पै केसांचा गुंडाळा वरी ठेविले स्फटिक शेळा. स्फटिक म्हणजे काच. आपला जो केसाचा गुंडाळा असतो ना, हे असे महिलांचे केस दोन असतात बघा, त्याच्यावर जर काच ठेवला तर काय दिसतंय म्हणतायत माऊली बघा, वरी ठेवेली स्फटिक शेळा, ते वरी पाहिजे डोळा तव भेदली गमती. खालून एकानं बघितलं, महिलेच्या डोक्यावर जर असा काच असला, खालून जर बघितलं तर ते काच दोन ठिकाणी फाटलेला दिसतो. काच फाटलाय का? चित्र आहे. पाठी केस परवते नेले, आता केस बाजूला नेले. भेदले पाय पण काय नेनो झाले, आता ते दोन तुकडे दिसू लागले, ते कुठे गेले? नाहीये. तशा प्रकारे तरी डंक देऊने सांदिले शिळे ते काही. ते केस बाजूला गेल्याबरोबर काय तिला चार चुटके देऊन शिळा बांधली का? त्याचा काच एकत्र केला का? नाही. तो होताच एक, फक्त त्यात अहंकार एक वेगळे चित्र उमटवत होता. ते चित्र उमटवणं बंद केलं. टीव्ही बघायला बसले, ते काय सिनेमा थिएटर मध्ये बसले, नवीन माणसं वारकरी लईच मध्ये भांडणं करू लागले. म्हातारं होतं गेलं, काठीनं पडदा फाडला, मला सगळीच गायब. एका काय ते भांडणं सोडवायची सवय ना, गेलं काठीनं पडदा सोडला. अशा पद्धतीमध्ये हा सगळा पडदा आहे. फक्त पडदा तोडणं गरजेचं आहे. बाहेर बसून त्यांना मारण्याची प्लॅनिंग करायची, ते पडदा आहे. तसं द्वंद्वाची पडदे तोडता आले, ईश्वरत्वाशी तादात्म्य साधता येऊ शकते. नाते अखंडची आयती, भगवान म्हणतायत ते अखंडच आहे, आयता अखंड आहे. परी संगे भिन्न गमली होती, परी संगान भिन्न गमली. सक्के भाऊ महाराज, कुणाचा तरी संग होतो आणि भिन्न दिसतात आणि वेगळी राहतात. असतात एकच, वेगळी राहिली तरी एकत्रच येतात की नाही? जरा काटा मोडू द्या महाराज, कोण येतात? कारण ती मुळातच एक असतात. संगे, कुणामुळं? संगामुळं ती भिन्न होतात. संगे भिन्न गमली होती, ते सारिलिया मागोती जैसी का तैसे. ती माग सारल्या बरोबर जशी होती, देवीची अहम भावो जाय
तरी ऐक्य ते आधीच. त्या पद्धतीमध्ये अहंकार बाजूला गेल्याबरोबर ऐक्य भाव आणण्याची गरज नाही, तो आधीचाच आहे. परमार्थात लोक भांडणं करतात, खरं सांगायचं सगळ्यांचं प्रेम भगवंतावरच असतं. भगवंतावर प्रेम नसणार मंदिरावर येईलच कशाला? येते का? आल्यानंतर वाद होतो, कारण मध्ये अहंकार. तो अहंकार बाजूला गेल्याबरोबर अहंकार गेला म्हणे देव झाला. तुका म्हणे देव झाला. आणि तेच तत्व माऊली इथं सांगताय. अहंकार घालणं आणि अहंकार घालण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे अधियज्ञ. अर्जुनाला भगवान सांगतायत. त्यामुळं बघा, तरी ऐक्य ते आधीची आहे, हेची साचे जेथ होये तो अधियज्ञ. भगवान म्हणतायत आधीच ऐक्य आहे, हे जिथं सत्य होतं त्याला अधियज्ञ म्हणतात. तो अधियज्ञ मी आहे. कारण यज्ञाचं फळ कोण आहे? भगवान आहे. ज्याचा यज्ञ सिद्धीला गेलाय आणि अहंकार संपलाय आणि जो विश्वात राहून विश्व झाला, विश्वात्मक झालाय, त्याचा अधियज्ञ म्हणजे मी आहे. अर्जुना, पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज. पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज. सांगितले काजे काज म्हणी धरुणी. अर्जुना, आम्ही जे तुला यज्ञ सांगितलेले आहेत सगळे जे कर्मज आहेत, कर्माला प्रतिष्ठित करणारे यज्ञ आहेत, ते जे सांगितलेत ना, कोणतं कार्य मनामध्ये धरून? अधियज्ञ. कारण अधियज्ञ महत्वाचा आहे. मला बाकीचे यज्ञ काय करणे? जो अहंकाराची पूर्णाहुती बालकांडाच्या 14व्या अध्यायामध्ये आहे. जनकाच्या यज्ञाचं वर्णन केले. अवधृत साम्य स्नान, जी काही अखंडता नित्यस्थिती त्याची वसुधारा निश्चिती. अखंडत्वाच्या नित्यस्थितीनं सदोदित ईश्वराच्या अनुभूतीची अखंडता जपणं, याला यज्ञ म्हणतात. आणि अंती अहंकाराची आहुती देणं म्हणजेच अधियज्ञ स्वरूपी यज्ञ सिद्धत्वाला नेणं आहे. त्या पद्धतीत भगवान म्हणतायत तुझा तसा यज्ञ सिद्धीला नेण्यासाठी आम्ही हे सांगतोय. म्हणून 18व्या अध्यायाचं नाव काय महाराज? मोक्ष संन्यास योग. त्या पद्धतीचं तुला बनवायचं आहे. तो हा सकळ जीवाचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. परी उघड करुणी पांडवा दावीज तसे अर्जुना. हा संपूर्ण जीवांचा काय आहे? विसावा. काय हो? अधियज्ञ. म्हणून म्हटलं जातं महाराज, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि याच्याशिवाय काही नेणे तो अधियज्ञ. अधियज्ञ म्हणजे काय? भजन कीर्तन प्रवचन, याला अधियज्ञ म्हणावं. अहंकार जिरवतो ते अधियज्ञ. आणि अहंकार जिरला की जीव विश्रांतीला येतो, नाही तर जीव विश्रांतीला येणे नाही. नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. ठेवा म्हणजे तिजोरी ठेवलेलं धन. नैष्कर्म्य सुखाचं धन कधी उघडतं? ज्यावेळेस अधियज्ञ साधला. परी एवढं खोल आहे अर्जुना, एवढं गुपित आहे, पण तुला मात्र कसं करून सांगतोय? उघड करुणी पांडवा दावीज. एखाद्याच एवढं गुप्त धन जगासाठी मोकळं करावं हा अपराध आहे की नाही? देव असं चुरू 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 एकट्या अर्जुनाला देते. मग पण माऊलींचं हृदय आहे. म्हणले अर्जुनाला एकट्याला खुश करायचं त्याचं ध्येय असेल, पण माझं ध्येय काय? अवघाची संसार सुखाचा करीन. सुखाचा करीन.
आनंदे भरीन तिन्ही लोक. पण माऊलींना काय माहिती संसार एवढा विचित्र आहे महाराज, येतच नाहीत काय का. माऊलींनी बघा देवानं चोरू चोरू ठेवलेलं माऊलींनी काढू काढू दिलं महाराज. कसलेही सांदीला काही बी ठेवू द्या, माय अशी काढू काढू लेकराला वाढीत असत. माऊलींचं काम आहे. माऊली आपल्याला उघड सांगतायत. पहिलिया वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रिया नळी प्रदीप्ती, विषय द्रव्याची आहुती देवोनिया. भावार्थ रामायणाचा 14वा अध्याय बालकांडाचा हेच सांगतो, जनकाचा यज्ञ. आणि या ठिकाणी भगवान तेच सांगतायत, वैराग्याच्या इंधनाची परिपूर्ती. यज्ञ चालवण्यासाठी, आधी यज्ञ चालवण्यासाठी इंधन कशाचं लागतं? डिझेल, पेट्रोल. वैराग्य. कारण वैराग्या वाचून काही ज्ञानासी तगणेची नाही. हो, वैराग्य हे इंधन आहे, त्यावर ज्ञान जगतं. आणि ज्ञानानं मी ईश्वर आहे ही अनुभूतीची जागृती राहते. आणि सतत ईश्वर पदाची जागृती म्हणजेच अखंड अधियज्ञ. भगवान म्हणतायत पहिलिया वैराग्य इंधन परिपूर्ण. वैराग्य हे इंधन आहे महाराज यज्ञ चालण्याचं. इंद्रिया नळी प्रदीप्ती, आणि इंद्रियाच्या नळीत ते प्रज्वलित ठेवतं. कोणता? आत्मभाव. लक्षात घ्या. विषय द्रव्याची आहुती, आणि त्यात टाकायचं तूप कोणतं आहे? इंद्रिय द्रव्याची. इंद्रियाला सुखासाठी असणारी संसाधन अहंकाराच्या उपशमनासाठी खर्च करणं म्हणजेच आधी यज्ञात आहुत करणं. पंच विषय असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कामना उत्पन्न होतात. कुणाकुणाला होतं? डोळ्याला सुंदर बघावं वाटतं, त्वचेला मऊ स्पर्श असावा वाटतं, कानाला सुंदर ऐकावं वाटतं, नाकाला सुगंध घ्यावा वाटतं. या विषयांना अपेक्षित असणारं द्रव्य, अत्तराची डबे आणायचे, तोपर्यंत काहीतरी सत्कार्य, एखादा भिकारी दिसला मग 50 रुपयाचे अत्तराची डबे आणण्यापेक्षा दिलं, त्याचं पोट भागवलं. कारण त्यातला माझ्यातला भेद दूर आहे, वेगळा नाहीये. तो आणि मी वेगळा नाही, हे पाहण्याची दृष्टी म्हणजे आदियज्ञ. तुम्ही स्वतःच्या इंद्रियाची संपत्ती तुम्ही तिथं काय केलाय? खर्च केलाय. साम्यता भावाला जपलायत, हा आदियज्ञ. नाही तर लोक उगत दिलं तूप टाकून बेजार होतात महाराज. नारळ टाकू टाकू लोक ठसका घेऊ. तो यज्ञ नाहीये. पण कसं असतं, अज्ञानही लोकांना दाखवण्यासाठी म्हणावं लागतं, बाबा इथं मूर्ती आहे पडपाया, ते तिथं तरी नीट वागतं. तो भाव जपला जातो. वास्तविक तत्वज्ञान वेगळं आहे. या ठिकाणी भगवान म्हणतायत विषय द्रव्याची आहुती. म्हणून तर म्हटलं जातं सत्कार्य हे महत्वाचं आहे. आणि सत्कार्य ही विषय द्रव्याची आहुती आहे. माणूस एक रुपया जमा करत इंद्रिय म्हणजे संसारासाठी, आणि त्यातले 100-500 रुपये सत्कार्यासाठी खर्च करतं. याचा अर्थ इंद्रियासाठी जमा केलेलं द्रव्य आपण अहंकाराचं शमन, सर्वांना मी समजण्याच्या प्रवृत्तीनं आहुत करतोय. यालाच आधियज्ञ म्हणावं. देवोनिया. मग वज्रासनतेची उर्वी शोधोनी आधार मुद्रा बरवी, वेदिकारचे मांडवी शरीराच्या. या ठिकाणी बघा काय म्हणतायत, यज्ञावरील ओटा जो काही आहे ना, वज्रासन हीच भूमिका शुद्ध करून शरीर रूपी मांडवामध्ये मूळबंध मुद्रेचा ओटा करतात. मूळबंध म्हणजे अध्यात्म. आत्म हे मूळबंध आहे. आत्मस्वरूपाचा ओटा शरीराच्या मुद्रेवरती शरीराचं वज्रासन घालून, वज्र म्हणजे पक्क, मी ईश्वर आहे या भावनेच्या पक्क्या भावनेवर स्थिर राहणं आणि आधियज्ञ करणं. कारण मी शरीर आहे वाटल्यानंतरच अहंकार गुदगुल्या करता येईल, त्रास देतो. मी अहम ब्रह्म म्हटल्यानंतर त्रास होत नाहीये. अशा पद्धतीत भगवान सांगतायत, मग मन प्राण संयम, माफ करा,
तेथ संयमाग्नीची कुंडे, त्या ठिकाणी संयम अग्नीची कुंड आहेत. कुंड कशाची आहेत? संयमाच्या अग्नीची महाराज. कारण संयम असणं गरजेचं आहे ना कार्य करत असताना. जर समजा आज आपण ठरवलं की एवढं एवढं गोष्टी करायच्या, संयम नाहीये, मनाची विचलितता आहे, स्थिरत्व नाही, यज्ञ होईल का? नाही. संयम अग्नीच्या कुंडामध्ये इंद्रिय द्रव्य टाकावं लागतं. यजी जती उदंडे, उदंड त्याची यजन करावं लागतं. सत्कार्य करत असताना एवढं झालं मोजायचं नाही, करीतच राहायचं. ते कोणत्या? युक्ती घोषे, युक्तीच्या घोषवाक्यानं. कोणत्या घोषवाक्यानं? युक्तीच्या घोषवाक्यानं. युक्तीचं घोषवाक्य काय महाराज? युक्तीची आपंथे चढे मोक्ष. मोक्षाच्या पर्वतावर चढणं हा युक्तीचा पंथ आहे, युक्तीचं ब्रीदवाक्य. त्यानं इंद्रिय द्रव्याचं संयम अग्नीच्या कुंडामध्ये यजन करा. मग मन प्राण संयम, मग मनाचा प्राणाचा संयम, आची हवन संपदेचा मन प्राणाचा संयम करणं हा हवन संपदेचा संभ्रम आहे. येणे संतोष विजय निर्धूम ज्ञानानं. निर्धूम, लक्षात घ्या, धूर नसलेला अग्नी हा ज्ञानाच्या नळीतून येतो. नाही तर बाकीकडे सगळा ठसकाच असतो मला. कसं? मी एवढं केलंय, सत्कार्य करतात, वाईट नाही असं नाही. अहंकाराचं शमन झालं नसल्यामुळं धूर असल्याचं सत्कार्य आहे. कोणतं आहे? धूर आहे. मग त्या धुरात ठसका लागत असतो, मला संतोष होत. परंतु ज्ञानाच्या नळीतून येणारा हवन संपदेचा अग्नी हा कसा आहे? निर्धूम आहे, जो मन आणि प्राणाचं संयम केल्यानंतर निर्माण झालेला आहे. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे. लक्षात घ्या, अशा संपूर्ण ज्ञानानं जे समर्पण करतात, मग ज्ञान ते ज्ञेयी हरपे. असं ज्ञान ज्ञेयामध्ये हरपलं जातं. आणि मग काय होतं? पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. आणि अशा प्रकारे ज्ञेयच निखळ उरलं जात. तया नावगा अधियत. भगवान बोलतायत त्याला अधियज्ञ म्हणतात. ऐसे बोलिला जव सर्वज्ञो तव अर्जुन अति प्राज्ञ तया पात. तया नावगा, त्याला अधियज्ञ म्हणतात असं सर्वज्ञ असणारा भगवान बोललाय. परंतु अत्यंत प्रज्ञावान असणाऱ्या अर्जुनाला ते पोहोचलं. सहजासहजी पोहोचत नाही. हे जाणोनी म्हणितले देवा पार्था परीच तू आहासी बर. देव म्हणले, अर्जुना बरं वाटायला रे, तू लक्ष देऊन ऐकायला, लक्ष देऊन ऐकले असं सांगायला बरं वाटतं मला. देव म्हणला बरं वाटायला लागले. या कृष्णाची या बोला असवे येरो सुखाच. अर्जुनाला सुद्धा सुख वाटलं. आपण लक्ष देऊन ऐकायला याची जाणीव सांगणाराला आहे. देखा बालकाची या धनी दाहिजे, का शिष्याचे नि जहाले पणे होईजे. बाळकाच्या अपेक्षेनं, तृप्तीनं बाळक तृप्त झाला किंवा शिष्य पूर्ण झाला की गुरुला आनंद होतो. हे सद्गुरूची एकलेने जाणीजे. शिष्य पूर्ण झाला, महाराज आपल्या विद्यार्थ्याचा रिझल्ट यावा. शिक्षकालाच कळत नाही किती नाचावं. सगळ्यात आधी जर रिझल्ट कुणी बघत असेल का? आधी आम्हाला कळत नव्हतं बरं का हे. त्यावेळेस आम्ही शिक्षक म्हणून काम करायला लागलो. ते विद्यार्थ्याच्या आदल्या दिवशी काय ते रोल नंबर घेणं, काय ते टाईप करून ठेवणं, काय पहिला रिझल्ट आल्याबरोबर बघ. शिष्य पूर्ण झाल्याचा आनंद कुणाला? हे सद्गुरूची एकलेनी जाणीव. आणि बाळकाला पूर्ण झाला याचा आनंद कुणाला? का प्रसवतीया.
जिने पोट फाडून जन्म दिलाय ना तिला. त्या ठिकाणी म्हणतायत भगवान, म्हणून सात्विक भावाची मांदी कृष्णा अंगी अर्जुना. सात्विक भावाची काय आहे हो? मांदी आहे. एखाद्या दिवशी सात्विक भाव आला आणि गेला मरून. आपले पंतप्रधान एका दिवशी भाषण केलं त्यांनी, सुंदर होतं. खरं सांगतो, म्हणजे जर बाकी काही ऐकाय वाटत नसेल ना, कमीत कमी भाषण ऐकले तरी भरपूर परमार्थ कळेल. भरपूर. त्यांनी काय म्हणले, लोकांमध्ये सद्विचार जगवण्याची कुवत नसते, ऐपत नसते. सद्विचाराला जगवण्याची ऐपत नसते. काही जणांच्या सद्विचारांची बालमृत्यू होते. काही जणांचे सद्विचार म्हणले 1-2 दिवसात जन्मून मारतात. शक्यतो बालमृत्यूच होत. काही जणांचा त्या ठिकाणी गर्भातच बालमृत्यू. आज ठरवलं उद्या सत्कार्य, आज सकाळीच काहीतरी काम येते ते गेलं. लक्षात घ्या, सात्विक भावाची मांदी. अधियज्ञ पूर्ण होण्यासाठी काय पाहिजे? सात्विक भावाची मांदी. म्हणून ईश्वर निष्ठेची मांदी. हे ध्येय भगवान कृष्णा अंगी अर्जुना आधी ना समरसे परिबुद्धी सावरुणी देवे. श्रीकृष्णाच्या अंगी अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन मावेनाशे झाले अर्जुनाला मिठी देण्यासाठी. कारण अर्जुन पूर्ण झाला. टॉप आलेला विद्यार्थी केव्हा येते आणि त्याला कधी शुभेच्छा देतो वाटतं. न समातसे परिबुद्धी सावरुणी देवे. मग पिकलिया सुखाचा परिमळ. सुख काय झालंय? पिकलंय महाराज, आणि त्याचा परिमळ येतोय. की निवालिया अमृताचा कल्लोळ. अमृताचा कल्लोळ आलाय. कल्लोळ. माऊली बोलायला लागलेत महाराज. तैसा कोवळा आणि सरळ बोलू बोली. तसा कोवळा आणि सरळ. लहान लेकरं बोलतात त्यावेळेस किती कोवळेपणा असतो. रात्री काय आनंद येत होता, काय बोलत होते, ती कोवळेपणा होता त्यांच्या बोलण्यामध्ये. परंतु ती वाचा परमार्थाचं प्रतिपादन करण्यासाठी खर्च होते, हे वाक्य आहे. नाही तर चुकीच्या ठिकाणी गेल्यानंतर लेकरं काय महाराज, इंदुरीकर महाराज म्हणत नाहीत का, इंग्लिश मध्ये डॉंकी म्हणलं तरी माय नाचती, माय लेकराला इंग्लिश बोलायला. लय अवघड झालंय बरं का आपले. जे हे फॅड आलेलं असो. भगवान म्हणतायत, माऊली म्हणतायत, तैसा कोवळा आणि सरळ बोलो बोलीला. म्हणे परिसनयाचाराया. अर्जुनाला भगवान काय म्हणले? ऐकणाऱ्या श्रोत्यातला तू राजा आहेस. प्रवचनाला, कीर्तनाला, पोतीला श्रोते पाहिजे. दुर्दैवानं सोते येतात. कोण पाहिजे? श्रोते पाहिजे मला. ऐके बापा धनंजया ऐसी जळो सरलिया माया तेथ जाळी तेही जळे. अशा प्रकारे माया जळत असते. आणि माया जळल्यास जो उरतो तो मी आहे. जे श्रवण करण्याचे आणि अधियज्ञ परिपूर्तीला नेण्याची पात्रता तुझ्यामध्ये आहे. असं एकनिष्ठ होऊन श्रवण करण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे, असं म्हणतायत. आज वेळच भेटला नाही आपल्याला. सुंदर विवेचन होतं आणि माऊलींचंच विस्तृत वर्णन आहे. या श्लोकावरती साधारणतः 27-28 ओव्या आहेत. श्लोकाचं वाचन नाही होणार. आता आपण पसायदानच घेऊया. आता विश्वात्मके देवे दोषो निमज द्यावे पसाय दान हे. रेखळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढो. परे पडो मैत्र जीवांचे प्रीतांचे तिमिर जाओ.
जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्ष ईश्वर निष्ठांची मादियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता. कला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गावो. बोल तिजे अर्णव पियुषांचे. चंद्रमेघे मारचंड जे तापहीन. हे सर्वही सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी. पूर्ण जो आधी पुरखे अखंडित. आणि विशेषा लोकीये. दृष्टा विजयी भुवावे. एक मने श्री विश्वेश्वराव. येणे वरिज्ञान देव सुखिया झाला. येणे वरिज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरिज्ञान देव सुखिया झाला. येणे वरिज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरिज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम दत्तास्तु दत्तास्तु दत्तास्तु. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत जनाबाई महाराज की जय. संत मोतीराम महाराज की जय. जय बजरंगबली की जय हो. खूपच सुंदर आणि अवघड अध्याय आहे बरं. आपण प्रयत्न करू, भगवंताची कृपा आहे, जसं येईल तसं प्रयत्न करू. अक्षर ब्रह्म म्हणजे खूपच अवघड अध्याय आहे आणि खूपच सुंदर अध्याय पुढचा आहे. राजविद्या राजगुह्य, तशी ज्ञानेश्वरी आहे ती. आनंद देत राहील, आपण घेत राहू. रामकृष्ण.